बेकायदेशीरपणे गुटखा साठा केल्याप्रकरणी गुटखा मालक व विक्रेते आरोपी आतिक जावेद पटेल, सोहेल अहमद अब्दुल्ला कुरेशी, जावेद मोहम्मद रफिक बागवान, फैजान जावेद बागवान, नेताजी अप्पाराव मोहिते, हरी अरुण गायकवाड, मोहसिन अकबर हुसेन जागीरदार सर्व राहणार सोलापूर यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती अॅडव्होकेट एम.ए. इनामदार यांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा आयुक्त अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखूची विक्री, वाहतूक व साठा बाळगणे बेकायदेशीर असल्याचे परिपत्र काढले होते। तरी देखील या आरोपींनी संगनमताने गुटख्याचा साठा व विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी धाड टाकली। 22 पोती विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला। 7,03,000 रुपयाची त्याची किंमत होती। संबंधित आरोपी विरुद्ध जोडबावी पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले। सरकार पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले। आरोपीचे वकील एम.ए. इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचा पालन संबंधित अधिकाऱ्यांकडून न झाल्याने न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले। न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपीतर्फे अॅडव्होकेट एम.ए. इनामदार यांनी, अॅडव्होकेट वसीम डोंगरे, अॅडव्होकेट अहमद कुरेशी यांनी काम पाहिले।